नमस्कार. तर आज मी बनवणार आहे आंबट गोड चवीची कवटाची चटणी. तर ही चटणी तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. आता उद्या महाशिवरात्री आहे, तर तुम्ही अशा प्रकारे कवटाची चटणी बनवा आणि खा. आणि ही चटणी एक आठवडा आरामशीर फ्रीजमध्ये ठेवून आपण खाऊ शकतो. तर त्यासाठी सर्वात आधी इथे एक कवट घेतलेला आहे मी. तुम्हाला कवटाची चटणी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कवटं घ्या. आणि मी हे एक कवट घेतलं, याला धुवून घेतलं आणि याला असं लाटण्याने फोडून घ्यायचं आहे. तर लहानपणी कोणी कोणी कवट खाल्ले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता इथे कवट मी फोडून घेतलं, बघू शकता किती छान दिसत आहे कवट. आणि कवट पिकलेलं आहे ते कसं ओळखायचं, तर देठाचा भाग असतो ना, आपण जेव्हा कवट घेतो देठाचा भाग असतो ना, त्याचा वास घेऊन बघायचा. त्याचा वास असा गोड आंबट गोड येत असेल तर समजून जायचं की कवट गोड आहे आणि ते घ्यायचं. जर वास येत नसेल तर ते कच्चं असतं. तर इथे मी आता या कवटाचा सगळा गर काढून घेते. मी एका ताटात हा गर काढून घेतला आहे. चम्मचने सर्व काढून घेते. थोडाही मी याला वाया घालवणार नाही, कारण गावाला आपण जेव्हा शेतात जातो तेव्हा आपल्याला कवट दिसतात आणि आपण असेच ते घेऊन खाऊ शकतो. पण इकडे असं नाही आहे, इकडे विकत घेऊन खावं लागतं आणि महाग पण आहेत हे खूप मार्केटमध्ये. तर इथे मी सर्व काढून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ मी कापून घेतला आहे बारीक. त्यानंतर 1 चम्मच मिरची पावडर, ही फक्त मिरची पावडर आहे. आणि अर्धा चम्मच काळं मीठ. आता पाहिजे तर हे मी उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी अजून याच्यात काहीच टाकणार नाही. जर तुम्ही असं साधंच म्हणजे उपवास नसेल असं खायला बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर, चाट मसाला, मिरची लसणाची थोडी पेस्ट हे पण टाकू शकता. पण मी उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व याच्यात गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं. गूळ थोडा बारीकच करून घ्यायचा म्हणजे लवकर मेल्ट होतो. आणि जरी बारीक केला नाही ना, 5 ते 10 मिनटं याच्यात गूळ टाकून असं ठेवायचं, नंतर ते मेल्ट होऊन जातो. हा कवटाचा गर आहे ना, तो ओलसरच असतो, त्यामुळे याच्यात जर गूळ टाकला ना आपण आणि थोडा वेळ ठेवला तर ते मेल्ट होतं. आता इथे बघू शकता काहीच जास्त झंझट नाही आहे ही चटणी बनवायसाठी. इथे पटकन ह्याला मिक्स करायचं, असं छान मिक्स करायचं. मला तर आताच खाऊसं वाटत आहे, तोंडाला पाणी आलेलं आहे माझ्या. तर इथे मी ह्याच कवट मी फोडलं होतं ना ते घेणार आहे, त्याच्यातच ही चटणी मी आता टाकून घेते. त्याच्या आधी असं छान सर्व मिक्स करून घ्यायचं. आता या कवटामध्ये ही चटणी भरायची आणि खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्ही याला उपवासासाठी खाऊ शकता. साबुदाण्याची खिचडी वगैरे केली तर तोंडी लावू शकता किंवा अशीही खाऊ शकता. बघू शकता किती सुंदर झालेली आहे. तर ही कवटाची चटणी उपवासानिमित्त बनवलेली रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.